कृष्ण हा खऱ्या अर्थाने लोकनायक आहे. अगदी लहानपणापासूनच तो असा आहे. म्हणून तर त्याने सगळ्या बाळ गोपाळांना एकत्र केलं आणि गोकुळामध्ये एका अर्थाने दूध क्रांती घडवली. पूर्वी सगळं दूध विक्रीसाठी जायचं, लहान मुलांना दूधच मिळायचं नाही. तेव्हा त्यांना त्यांच्या हक्काचं दूध, दही, लोणी मिळायला पाहिजे, ही क्रांती कुठेतरी कृष्णाने घडवून आणली. मग वेळ प्रसंगी त्यांनी लोण्याची चोरी सुद्धा केली. पण कशी केली आणि लोण्याचीच का केली? बघा, आजही आपल्याकडे जन्माष्टमीच्या प्रसादामध्ये लोणी साखर खाण्याची पद्धत आहे. कारण लोणी म्हणजे काय? नवनीत. दुधापासून दही होतं, ताक होतं, पण सगळ्यात उत्कृष्ट काय बनतं? तर ते बनतं नवनीत लोणी. मंथनातून तयार होणारं हे नवनीत म्हणजे जणू काही सगळ्यात उत्कृष्ट याचं प्रतीक आहे. तर जे काही मुलांना द्यायचं, पुढच्या पिढीला द्यायचं, ते उत्कृष्ट असलं पाहिजे आणि आपण आयुष्यात ज्याचं ग्रहण करू ते नवनीत असलं पाहिजे. विचार मंथनातून तयार झालेलं सारभूत असं असलं पाहिजे, असंही कुठेतरी कृष्ण आपल्याला सुचवत असावा.